भारताचा इतिहास दैदिप्यमान आहे. उज्ज्वल अशा भारतीय परंपरेमध्ये स्त्रियांच्या उल्लेखनीय कामगिरीचे असे अनेक उदाहरणं आहेत. आपल्या अतुलनीय दयाभाव, सहनशक्ती आणि कठोर परिश्रमांनी भारतीय महिलांच्या पिढ्यापिढ्यांनी देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान दिलंय. राष्ट्र उभारणीतील त्यांच्या सहभागासाठी त्यांना अनेक वेळा पुरस्कृतही केल्या गेलंय. आजच्या या कर्तृत्ववान महिला विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत. आपल्या ज्ञानाच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःला सिद्ध करत स्त्रिया यशाची उंच उंच शिखरं गाठत आहेत. आज कित्येक शासकीय विभागांमध्ये उच्च पदांवर महिला अधिकारी आपल्याला दिसतात. मात्र यात काही विभाग असे होते जेथे स्त्रिया कार्यरत राहू शकतात असा विचार देखील करणं कठीण होतं. आणि त्यातलाच एक आव्हानात्मक विभाग म्हणजे वन विभाग. पण समाजातील प्रचलित जुने विचार आणि असंख्य आव्हानांना तोंड देत आज कित्येक महिला वन विभागातील विविध पदांवर उत्तम कामगिरी बजावत आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज महाराष्ट्र वन विभागातील सर्वोच्च पद म्हणजे वनबल प्रमुख, ज्या पदावर विराजमान आहेत शौमिता बिस्वास. जंगलाचा अभ्यास करून आपल्या विपुल वनराजीचं रक्षण कसं करता येईल, आपली धरा अधिक हिरवीगार कशी होईल, हे वन विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांचं ध्येय. या ध्येयपूर्तीसाठी कित्येकदा जोखमीचा सामना करावा लागतो. आणि अशा वेळी पुरुष कर्मचाऱ्यांसोबत खांद्याला खांदा देऊन उभ्या ठाकतात त्या वन विभागातील महिला कर्मचारी. जंगली जनावरांनी गावात धुमाकूळ घातला असेल किंवा रस्ता भटकून एखादं जनावर नागरी वस्तीत शिरलं असेल, त्यावेळी गावकऱ्यांना सुरक्षित करत त्या जनावराला जेरबंद करून त्याच्या अधिवासात मुक्त करण्याचं जोखमीचं काम आज वन विभागातील रेस्क्यू टीमच्या महिला करत आहेत. एखाद्या तस्कर टोळीची माहिती मिळताच त्यांच्याशी दोन हात करून वनसंपत्ती आणि जनावरांचं रक्षण करण्याचं कार्यही महिला कर्मचारी जीवावर उदार होऊन करत आहेत. तर जंगली भागांमध्ये रात्रीच्या गस्तींमध्ये सुद्धा महिला कर्मचारी सहभागी आहेत. आज जिथे सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा शहरी भागातही रात्रीच्या वेळी स्त्रियांना बाहेर निघणं जोखमीचं वाटतं, तिथे वनविभागाच्या या कर्तबगार महिला अधिकारी रात्र रात्र जंगलांमध्ये गस्तीवर असतात. वनक्षेत्रात कधी वणव्याच्या घटना घडत असतात तेव्हा जीवाची पर्वा न करता या महिला तो वणवा नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. वनक्षेत्रात बरेचदा बेकायदेशीर अतिक्रमण होत असतं, तेव्हा अशा वेळी सुद्धा या महिला कर्मचारी निडर होऊन परिस्थितीला सामोरं जातात. अतिक्रमणकर्त्यांना आधी समजावून सांगून आणि नाहीतर जबर दाखवून अतिक्रमण त्या हटवतात आणि वनक्षेत्राचं रक्षण करतात. आपल्यातील किती जणांना रोपवाटिकांबद्दल कमीच माहिती असेल, पण उत्तम प्रतीचं बीज तसंच रोपनिर्मितीचं कार्य या रोपवाटिकांमधून होत असतं. या क्षेत्रातही रोपवाटिकेचं शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करणाऱ्यांमध्ये आणि संशोधन करणाऱ्यांमध्ये सुद्धा आज महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्राचं वनक्षेत्र हे किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपण जाणतोच. तर एवढ्या मोठ्या वनक्षेत्राचं शास्त्रशुद्ध व्यवस्थापन, तेथील जनावरं, वृक्षवल्ली आणि त्या वनक्षेत्राच्या आजूबाजूला राहणारे नागरिक यांची सांगड घालणं सुद्धा एक आव्हानात्मक कार्यच. पण वन विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि उपक्रम राबवून या महिला अधिकारी हे आव्हान लीलया पेलतात. सोबतच एवढ्या मोठ्या वनक्षेत्राला लागतं ते भलं मोठं मनुष्यबळ, आणि हे मनुष्यबळ पूर्ण क्षमतेनं काम करतंय की नाही यावर सुद्धा महिला अधिकारी विशेष प्रयत्न घेतात. पण वनविभागाचं कार्य काही इथे संपत नाही. तर वनविभागाच्या कार्यक्षेत्रातला महत्त्वाचा पैलू म्हणजे सामाजिक बांधिलकी. वनविभागातील महिला कर्मचारी स्थानिक लोकांमध्ये वेगळ्या शैलीत पर्यावरणाप्रती जागरूकता निर्माण करतात. आपल्या मातृतुल्य अशा वनसंपदेचं जतन आणि संवर्धनाचे धडे ते सामान्यांना देत असतात. स्थानिकांच्या मदतीनं सुद्धा कित्येक वेळी वृक्ष लागवड कार्यक्रम आणि इतर पर्यावरणपूरक उपक्रमही त्या राबवत असतात.
जैवविविधतेचं जतन, नैसर्गिक संसाधनांची काळजी, ऋतुचक्राचं नियमन आणि अन्नसाखळी अबाधित ठेवणं या सगळ्यासाठी गरज असते ती प्रेमळ पद्धतीनं परिस्थिती हाताळण्याची. त्यासाठी लागणारी प्रेमभावना आणि माया स्त्रियांव्यतिरिक्त अजून कोणाकडून अपेक्षित आहे? तर संवेदनशील अशा महिला नेतृत्वात वनसंपदा आणि पर्यावरण अधिक बहरेल यात शंकाच नाही. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असं म्हणतात, तेव्हा वनदेवताही प्रसन्न होणारच की.